नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धारकर एस छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील भरतवाक्य ही कविता पाहणार आहोत. या कवितेचे कवी मोरोपंत आहेत. केकावली हा या कवितेचा संदर्भ ग्रंथ आहे. ओवी या छंद प्रकारामध्ये भरतवाक्य ही कविता लिहिलेली आहे. या कवितेमध्ये कवीने माणसाने नेहमी सज्जन माणसांच्या संगतीत राहावे व सुवचनांच्या विचारांनी वागावे. खोटा अभिमान न बाळगता व मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्ती मार्गाने अवलंबन करावे असा उपदेश कवी मोरोपंतांनी या केकावलीमध्ये केला आहे. मोरोपंत हे एक पंडिती कवी आहेत. काव्य, नाटक, व्याकरण, अलंकार आदी शिकून न्याय व वेदांत यांचे अध्ययन त्यांनी केलेले आहे. 268 एकूण काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत. पैकी आर्याभारत, केकावली, मंत्र भागवत, मंत्र रामायण, श्रीकृष्ण विजय, हरिवंश इत्यादी रचना त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांचं समग्र वाङ्मय हे कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड 1 ते 12 यामध्ये त्यांचं संपूर्ण वाङ्मय संग्रहित करण्यात आलेलं आहे. कवी मोरोपंत यांनी चारित्र्य संपन्न होण्यासाठी संसारी जनांना मोलाचा उपदेश केलेला आहे. आणि हा मोलाचा उपदेश करताना कवी मोरोपंत म्हणतात, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. नेहमी सज्जन माणसांची मैत्री जडावी. चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यामध्ये राहावं. सुविचार सुवचने कानावर पडावीत. कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो. कलंक म्हणजे डाग, कुविचार, मती म्हणजे बुद्धी. आपल्या बुद्धीला लागलेला वाईट विचाराचा डाग पुसून निघावा. विषय सर्वथा नावडो. विषय म्हणजे मोह, कामवासना. तर या मोहापासून माणसाने नेहमी दूर राहावं. मनामध्ये विषय वासना, कामवासना निर्माण होऊ देऊ नये. सदंग्री कमळी दडो मुरडिता हटाने आडो. सदंग्री कमळी म्हणजे काय? तर कमळाच्या फुलामध्ये मधुसेवन करण्यासाठी भुंगा ज्या पद्धतीने आडून राहतो त्या पद्धतीने आपण चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये आडून राहिलं पाहिजे. सुगंधाने धुंद होऊन निग्रहाने तेथून भुंगा हटत नाही. जर त्याला कमळाचा विरह झाला तर तो रडतो. त्याप्रमाणे कमळातील मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे आपले मन सज्जनांच्या पायी गुंतायला पाहिजे. आपले मन भक्तिमार्गात, भवचरित्रात, परमार्थात जडून राहू दे. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो. निश्चय म्हणजे दृढ निर्धार. दृढ निर्धार कधीही ढळू देऊ नये. वाईट माणसांचे विघ्न टळून जाऊ दे. कुजन विघ्न बाधा, वाईट माणसांनी निर्माण केलेले संकट निघून जाऊ दे. न चित्त भजनी चळो. चित्त म्हणजे आपलं मन, भजन म्हणजे देवाचे नामस्मरण. आपले मन नेहमी देवाच्या नामस्मरणामध्ये लीन व्हावं. तिथून त्याने चंचल होऊ नये. मती सदुक्त मार्गी वळो. मती म्हणजे आपली बुद्धी, आपलं मन. सदुक्त मार्ग म्हणजे चांगला मार्ग. चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला वळण लागो. नेहमी चांगल्या मार्गाने माणसाने जीवन जगलं पाहिजे. स्वतत्व हृदया कळो. स्वतत्व म्हणजे आत्मविश्वास. स्व या ठिकाणी कवी म्हणतात की स्वतःचे स्वत्व हृदयाला कळू दे. आत्मविश्वास जागा होऊ दे. स्वतःची ओळख स्वतःला होऊ दे. कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं म्हणतात. त्यामुळं आपल्यातील आत्मविश्वास वाढू दे. दुराभिमान सारा गळो. दुराभिमान म्हणजे काय? तर गर्विष्ठपणा, अहंकार. हा गर्विष्ठपणा, अहंकार गळून जाऊ दे, निघून जाऊ दे. मन नम्र आणि लीन होऊ दे. पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. एकदा आपल्या मनातून षडविकार निघून गेले तर पुन्हा या विकाराची लागण आपल्याला मनाला होऊ देऊ नये. आपलं मन विकारांनी मलिन होऊ देऊ नये. दुरित आत्मबोधे जळो. तर जे काही वाईट आहे, दुर्गुण आहेत ते आपल्या आत्मज्ञानाने, आत्मबोधे म्हणजे आत्मज्ञानाने, दुरित म्हणजे वाईट कृत्य किंवा अनिष्ट गोष्टी, तर हे वाईट कृत्य आत्मज्ञान झाल्यानंतर जळून जाऊ दे, निघून जाऊ दे. बघा कवी मोरोपंत या कडव्यामध्ये काय म्हणतात की आपण केलेला दृढ निश्चय कधीही ढळू देऊ नये.
वाईट लोकांनी आणलेलं विघ्न निघून जावो, आपले मन देवाच्या नामस्मरणामध्ये लागून राहावो, आपली बुद्धी आपलं मन चांगल्या जीवनमार्गाला वळावं, आपल्यातील स्वत्व आपल्यातील आत्मविश्वास आपल्याला कळावा, आपल्यातील गर्विष्ठपणा अहंकार सगळा गळून जाऊ दे, परत आपलं हे मन विकारांनी मलिन होऊ देऊ नये, आपल्यातील वाईट कृत्य वाईट विचार आत्मज्ञानाने जळून जाऊ दे. मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली. मुखी म्हणजे आपल्या तोंडामध्ये मुखामध्ये, हरी म्हणजे देवाचे नामस्मरण, वसो म्हणजे वस्ती करू दे राहू दे. आपल्या मुखामध्ये देवाचे नित्य नामस्मरण असलं पाहिजे. कुशल नाम धामावली, कुशल धाम नामावली याचा अर्थ की देवाच्या नामस्मरणाने आपले शरीररूपी घर पावन होऊ दे, कुशल होऊ दे, पवित्र होऊ दे. क्षणात पुरविल जी सकल कामना मावली. कामना म्हणजे इच्छा, माऊली म्हणजे परमेश्वर देव. तर आपल्या मनामधली जी काही इच्छा आहे, आकांक्षा आहे, ती क्षणार्धात ती माऊली काय करणार आहे, पूर्ण करणार आहे. कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी. कृपा म्हणजे कृपा आशीर्वाद, जगत्रय निवास म्हणजे तिन्ही जगामध्ये स्वर्ग मृत्यू आणि पाताळ यामध्ये वास्तव्य करणारे देवाचे दास. तर या तिन्ही जगामध्ये वास्तव्य करणाऱ्या देवांच्या दासावर देव कृपा करणार आहे, कृपा आशीर्वाद देणार आहे. तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. आणि मग देवाच्या आधाराची, देवाच्या कृपेची नितांत आवश्यकता असणारी लोक या तिन्ही जगामध्ये राहत आहेत. आणि त्यामुळं तुझ्या आश्रयाला आलेल्या, शरण आलेल्या भक्तावर तुझी अशीच कृपा राहू दे, असं शेवटी मोरोपंतांनी ईश्वराच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. तर एकंदरीत या कवितेमध्ये मोरोपंत यांनी संसारी जनांना चारित्र्य संपन्न होण्यासाठी मोलाचा उपदेश केलेला आहे. माणसाने आपलं आचरण कशाप्रकारे शुद्ध आणि पवित्र राहू द्यावं, सज्जन व्यक्तीच्या संगतीमध्ये राहावं, चांगल्या व्यक्तीशी मैत्री करावी, त्याचबरोबर देवाचं नामस्मरण नेहमी मुखामध्ये असू द्यावं, चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये कमळातील भुंग्याप्रमाणे अडकून राहावं, खिळून राहावं, मनातील वाईट विचार आत्मज्ञानाने आत्मबोधाने निघून जाऊ दे, आपल्यातील गर्विष्ठपणा अहंकार निघून जाऊ दे. परत एकदा मन पवित्र शुद्ध झालं तर ते वाईट विचाराने मलिन होऊ देऊ नये. आणि या तिन्ही जगतामध्ये वास्तव्य करणारे देवाचे जे भक्त आहेत त्याच्यावर असाच कृपा आशीर्वाद राहू दे, शरण आलेल्या भक्तांवर तुझी कृपा प्रकट होऊ दे, असं शेवटी मोरोपंत ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतात.